नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत की विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी कशा प्रकारे करावा जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं, प्लस मग तुम्हाला त्याला चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतात। तर त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या मध्ये मिळणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही ह्या वेळापत्रानुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला 100% मित्रांनो नक्की यश मिळणार आहे। आता यामध्ये तुम्हाला किती तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कोणत्या वेळी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि कोणत्या विषयासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, आणि विद्यार्थ्यांनो 90 पेक्षा तुम्हाला जास्त गुण कशा प्रकारे मिळतील याची तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची, सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी तर्फे एक महत्त्वाची ऑफर आहे। ऑफर अशी विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही अनअकॅडमीमध्ये सबस्क्रिप्शन घेत असाल आणि सबस्क्रिप्शन घेताना जर तुम्ही एकिन हा कोड जर यूज केला तर तुम्हाला त्या 30% डिस्काउंट दिले जाणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो, ही जो ऑफर आहे तर ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि सबस्क्रिप्शन घेताना एकिन हा कोड यूज करा, जेणेकरून तुम्हाला 30% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। अगोदर तुम्हाला फक्त 10% डिस्काउंट मिळत होता, पण विद्यार्थ्यांनो तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही एकिन हा कोड यूज केला तर। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिली सबस्क्रिप्शन घेण्यासाठी, त्या लिंकवर तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि अनअकॅडमी ॲपवर जायचे। त्या ठिकाणी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेता येईल आणि सबस्क्रिप्शन घेताना एकिन हा कोड तुम्हाला यूज करायचे, जेणेकरून तुम्हाला 30% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्ही एकिन हा कोड यूज केला तर तुम्हाला अशा प्रकारे डिस्काउंट दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी 24 महिन्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी तुमची बचत होणार आहे जर तुम्ही एकिन हा कोड यूज केला तर। म्हणून जर कोणत्याही विद्यार्थी सबस्क्रिप्शन घेत असेल तर एकिन हा कोड यूज करा, तुम्हाला 30% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही अनअकॅडमीवरती फ्रीमध्ये संपूर्ण लाईव्ह क्लास अटेंड करू शकता। संपूर्ण तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही लाईव्ह सॉल्व्ह करू शकता। आणि विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून देतील, तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड करतील, संपूर्ण तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देतील। तुम्हाला मित्रांनो बरेच तुम्हाला आणखी फायदे मिळत असतात जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर। आणि सबस्क्रिप्शन घेताना फक्त एकिन हा कोड लक्षात असू द्या, जेणेकरून तुम्हाला 30% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून सर्वांनी आता डिस्क्रिप्शन लिंकला क्लिक करा आणि ॲपवर जा, त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन घ्या आणि सबस्क्रिप्शन घेताना एकिन हा कोड यूज करा, जेणेकरून तुम्हाला 30% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 10वी 12वीसाठी तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला एक्झाम चांगल्या प्रकारे पास होऊ शकाल। 10वी 12वीचाच नवे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कोणती एक्झाम देत असाल, जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे। हा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिला मुद्दा की 10वीचा अभ्यासक्रम आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत की तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे। तर पहिला मुद्दा आहे 10वीचा अभ्यासक्रम। तर बघा, सर्वप्रथम मित्रांनो 10वीचा अभ्यासक्रमाच्या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांनी करून घेणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार म्हणजेच कृतीपत्रिका, ॲक्टिव्हिटी व इतर सविस्तर अभ्यासक्रमातील बदल माहीत करून घेणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तुमचे 10वी आणि 12वीच्या सिलेबस वेळोवेळी चेंज होत असतो, त्यामध्ये मित्रांनो काही भागात वगळण्यात येत असतो। तर तुम्हाला लक्षात घ्यायचे कोणता भाग वगळलेला आहे त्यावर तुम्हाला अभ्यास करायचा नाही। आणि प्लसमध्ये मित्रांनो, अभ्यासक्रमानुसार म्हणजे मित्रांनो कृतीपत्रिका, ॲक्टिव्हिटी, इतर जे काही सविस्तर माहिती असतील अभ्यासक्रमातील जे काही बदल झाले असते, हे बदल तुम्हाला पहिले अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास करणं सोयीस्कर होईल। जर तुम्ही या बदलच समजले नाही तर तुम्ही संपूर्ण पुस्तकाचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काही फायदा होणार नाही आहे। म्हणून अगोदर कोणकोणते बदल करण्यात आले, कोणकोणता भाग या ठिकाणी वगळण्यात आले आहे, जेणेकरून तुमची वेळेची सुद्धा बचत होऊ शकते। म्हणून हा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या की 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणता बदल झालेला असेल किंवा अभ्यासक्रम कोणताही अभ्यासक्रम असो, 10वी 12वी असो किंवा इतर कोणताही अभ्यासक्रम असो, त्यामध्ये बदल काय झालेला आहे हे तुम्हाला अगोदर या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये काही भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे का अभ्यासक्रमातून हेही तुम्हाला बघून घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा ठिकाणी मुद्दा आहे अभ्यासासाठी मित्रांनो आवश्यक पुस्तके। तर बघा, अभ्यासासाठी मित्रांनो आवश्यक असणाऱ्या नोट्स, उदाहरणार्थ मित्रांनो गणित व इंग्रजी विषयासाठी योग्य मेथडने व बोर्डाला अपेक्षित असणारे साहित्य जमा करून ठेवावे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर गणित इंग्रजी विषयासाठी मी तुम्हाला योग्य नोट्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला नोट्स काढायचे, नंतर मित्रांनो तुम्हाला चांगले जर पुस्तक मिळाले की त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगितले जातील, इंग्रजी विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शिकायला मिळेल। तर असे जे काही मित्रांनो पुस्तकं असतील, असे जे काही साहित्य असेल तुम्हाला जमा
जमा करून ठेवायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता जे विषय मित्रांनो व घटक अवघड आहेत त्याविषयी स्वतः काढलेल्या नोट्स एकत्रित करून ठेवा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला देखील स्वतः नोट्स काढायचे आहे जेणेकरून तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे ते समजू शकतं. कारण जर तुम्ही समजलेल्या नोट्स काढल्या तर तुम्हाला देखील अभ्यासामध्ये त्या चांगल्या प्रकारे देखील कामी येणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्ही ज्या नोट्स काढल्या असतात त्या तुम्हाला देखील लक्षात चांगल्या प्रकारे राहत असतात. तसंच मित्रांनो सूत्रे नंतर व्याकरणासंबंधी साहित्य तुम्हाला देखील गोळा करून ठेवायचं आहे. म्हणजे मित्रांनो गणितामधील जे काही सूत्र असतील त्या देखील तुम्हाला पाठ करून ठेवायचे प्लस व्याकरणासंबंधी जे काही साहित्य असतं ते तुम्हाला देखील पाठ करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही देखील एक्झाममध्ये चांगल्या गुणांनी पास होऊ शकाल. तिसरा देखील महत्त्वाचा मुद्दा असं मित्रांनो वेळापत्र तुम्हाला देखील तयार करायचं आहे. आता बघा मित्रांनो वेळापत्र तयार करा. यामध्ये जीवनात कोणत्याही क्षेत्रात मित्रांनो यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन करणे ही अतिशय प्रभावी पद्धत आहे. वेळ ही अत्यंत उपयोगी आणि दुर्मिळ सामग्री आहे. विद्यार्थी हा तुम्ही जर बघितलं SSCमध्ये निवड झालेला किंवा अनुत्तीर्ण असो प्रत्येकासाठी मित्रांनो दिवसभराचे फक्त 24 तास असतात. नंतर अव्यावहारिक आणि विसंगत वेळेचे नियोजन टाळावे. विषयानुसार प्रत्येक घटकांचे वैविध्य आणि काठिण्य स्तर यावरून वेळेचे नियोजन करावे आणि त्यानंतर वेळापत्रकाचे पालन करा आणि गरजेनुसार वेळोवेळी वेळापत्रकामध्ये ठिकाणी बदल करा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी अगोदर या ठिकाणी टाईमटेबल बनवायचं आहे. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी संपूर्ण गोष्टी करायचे आहे. जसं तुम्हाला ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुम्हाला ठिकाणी अभ्यास किती घंटे करायचे आहे, तुम्हाला ठिकाणी जेवणाची वेळेसाठी तुम्हाला ठिकाणी किती टाईम द्यायचा आहे, तुम्हाला ठिकाणी फिरायला किती टाईम द्यायचा आहे, नंतर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो इतर जे काही तुमची TV बघणं असं जे काही मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ज्या गोष्टी असतात त्यानुसार तुम्हाला ठिकाणी एक व्यवस्थित टाईमटेबल बनवायचं आहे जेणेकरून तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. म्हणजे मित्रांनो संपूर्ण जे तुमच्या गोष्टी असतात दिवसभरातील त्या दिनचर्यातील संपूर्ण गोष्टी तुम्हाला ठिकाणी एका टाईमटेबलमध्ये लिहायचं आहे की मला एवढा वेळ ह्या टाईमासाठी द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही त्यानुसार ठिकाणी काम चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला ठिकाणी वेळापत्र बनवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो चौथा ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की नियोजनात्मक तुम्हाला ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. तर आता नियोजनात्मक अभ्यास म्हणजे काय तर जे विषय परीक्षेत कठीण वाटतात आणि वारंवार त्याबाबत प्रश्न विचारले जातात त्या विषयांवर मित्रांनो अधिक तुम्हाला ठिकाणी भर द्यायचा आहे. समजलं. आता बघा सोपा वाटणाऱ्या विषयांना इतर घटकांपेक्षा कमी वेळ द्या. जे तुम्हाला ठिकाणी अवघड विषय वाटत असेल त्यावर तुम्हाला ठिकाणी जास्त भर द्यायचा आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्याला SSC परीक्षेत मागील वर्षी विचारल्या गेलेल्या अभ्यास घटकांची यादी करावी लागेल. म्हणजे मित्रांनो मागील वर्षी या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले होते याची तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी यादी तयार करायची आणि त्यावर तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे फोकस करायचे. जुन्या प्रश्नपत्रिकेने तुम्हाला ठिकाणी संग्रह करावा लागणार आहे. म्हणजेच मागील वर्षी 10वी 12वी असो किंवा कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते. आता बघा मित्रांनो जे तुम्ही एक्झाम देत असाल तर त्याची मागील वर्षीची एक्झाम प्रश्नपत्रिका असेल ती प्रश्नपत्रिका तुम्हाला ठिकाणी गोळा करायची आहे आणि त्याचा तुम्हाला ठिकाणी एक वेळेस सराव करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये तो सराव ठिकाणी चांगल्या प्रकारे राहून जाईल. आता बघा त्या दृष्टीने तुम्हाला ठिकाणी अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे. आता बघा मी तुम्हाला 5वा ठिकाणी मुद्दा दिला आहे शॉर्टकट ट्रिक्स. तर बघा बौद्धिक क्षमता आणि तर्कावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त मित्रांनो शॉर्टकट ट्रिक्सचा तुम्हाला ठिकाणी वापर करावा लागतो. त्यामुळे परीक्षेत वेळ आणि प्रयत्नांची बचत होते. नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये अनेक विषय आहेत जे अगदी अल्प वेळेत तुम्हाला ठिकाणी सोडवणे आवश्यक असते. नंतर बघा या ठिकाणी 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन सराव. आता बघा तयारी दरम्यान ऑनलाईन अभ्यास सामग्रीची मदत घ्यावी. नंतर SSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य मार्गदर्शन आणि विविध शॉर्टकट ट्रिक्ससह जवळपास विविध गोष्टी इंटरनेटवर तुम्हाला ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ऑनलाईन सामग्रीचा तुम्हाला ठिकाणी आवश्यक वापर करायचा आहे. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं चॅनल तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाते. प्लस मग तुम्हाला ठिकाणी संपूर्ण अभ्यासासाठी स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात असतं. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे आणि तुम्ही ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी अभ्यास करू शकता. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 7व्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ठिकाणी बघायचे आहे. आता बघा कमीत कमी मागील 5 वर्षांचे मित्रांनो प्रश्नपत्रिका तुम्हाला ठिकाणी गोळा करा आणि सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे. याद्वारे उमेदवाराला प्रश्नांचे स्वरूप समजते. नंतर प्रश्नांची संख्या आणि काठिण्य पातळीचा ठिकाणी अंदाज येऊन जातो. नंतर बघा कधी कधी SSC कडून मागील वर्षाचे प्रश्न पुन्हा विचारले जातात. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही मागील वर्षाच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका जर बघितला तर कदाचित मित्रांनो जे तुम्ही वर्ष असतात ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी एक्झाम देत असतात तर त्या वर्षीसुद्धा मित्रांनो मागील वर्षाचे जे प्रश्न असतात ते या ठिकाणी पुन्हा विचारले जात असतात. त्यामुळे मागील वर्षाच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका एकदा नक्की बघून घ्यायची आहे. आता बघा त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारे तयारी केल्यास संबंधित प्रश्न सोडून पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवणे शक्य होते. आता बघा या ठिकाणी 8वा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी बघा शॉर्ट नोट्स तयार करणे. तर बघा मित्रांनो यामध्ये सांगितलेले प्रत्येक विषयांचे शॉर्ट नोट्स तुम्हाला ठिकाणी तयार करणं ही
एक उपयुक्त पद्धत आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी संबंधित घटकांची उजळणी करता येते. सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे परीक्षेच्या आधी संबंधित विषयांच्या प्रत्येक घटकाचा ठिकाणी अभ्यास होणं शक्य होते. नंतर बघा ठिकाणी 9वा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्ञानाची कसोटी. आता बघा, अभ्यास केलेल्या घटकांचे मूल्यमापन करा. याकरिता 2 पद्धती आहेत. पहिल्या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची पद्धत आहे की एक म्हणजे अभ्यासलेल्या घटकावर प्रश्न सोडवणे आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन टेस्ट सिरीजचा सराव करणे. तुम्ही ठिकाणी ऑनलाईन टेस्ट ठिकाणी देऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ठिकाणी फ्रीमध्ये हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनल तुम्हाला ठिकाणी संपूर्ण टेस्ट ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं असते. म्हणून सर्वांनी आत्ताच खाली लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन टेस्ट सरावामुळे विद्यार्थ्यांना वास्तविकरित्या ऑनलाईन परीक्षेच्या ठिकाणी अनुभव घेता येतो आणि झालेल्या अभ्यासाचे मूल्यमापन करता येते. या माध्यमातून उणिवांचा शोध घेऊन त्यानुसार अभ्यासाच्या ठिकाणी सुधारणा तुम्हाला करावी लागेल. आता ठिकाणी 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे की जास्तीत जास्त तुम्हाला ठिकाणी सराव करायचा आहे. आता बघा, या संदर्भात एक प्रसिद्ध म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. याशिवाय मित्रांनो तुकाराम महाराजांनी अशक्य ते शक्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असं सांगून सरावाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढा जास्त अभ्यास करावा. अभ्यासामुळे कमकुवत घटक पक्के होतात आणि परीक्षेत प्रश्न सोडवताना आत्मविश्वास तुमच्या ठिकाणी मिळतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, या जे तुम्हाला ठिकाणी मी 10 गोष्टी सांगितलेल्या आहे, जर हे 10 पॉईंट तुम्ही ठिकाणी जर लक्षात ठेवले तर तुम्हाला ठिकाणी अभ्यासामध्ये पॅकेजच्या पॅकेट ठिकाणी तुम्हाला गुण नक्की मिळू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.